आनंद फुलांनी ओंजळ भरली, आशीर्वादाच्या सुगंधाने आभाळ भरून गेलं असं आता इथे तसा मूड आहे. सतीशची माझी ओळख कधी झाली ते मला नीट आठवत नाही, पण आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे मी त्याला अगदी लहानपणापासून ओळखतो. अगदी निर्हेतुक मैत्री झाली आमची आपोआप, आणि ती अजूनही आहे. तो मुंबईचा, पण पुण्यात त्याच्या काकांकडे येत असे. नानासाहेब हे माझ्या वडिलांचे गुरु सवाई गंधर्व यांचे जावई. माझे वडील खूपदा वामनरावांकडे मुंबईला उतरत असत. सतीशच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासून महानगरातल्या सुसंस्कृत माणसाचे लोभस सॉफिस्टिकेशन आहे, जे काळानुसार अजूनही तरल झाले आहे आणि तेजाळले आहे अजूनही. त्याच्या अगदी अकृत्रिम बोलण्या वागण्यातून सगळ्यांनाच ते जाणवते. त्याच्या बरोबरची अगदी छोटीशी भेट, थोड्या वेळचा सहवास सुद्धा काव्यशास्त्र विनोदाची रसदार मैफल होऊन जाते, मनात रेंगाळते. आपल्या भारतीय संगीत क्षेत्रात घडत गेलेल्या बदलांबद्दलचे कुतूहल शमवण्याची स्वतःची यात्रा सतीशने त्याच्या गाणं गुणगान या पुस्तकात सखोल अंतर्दृष्टीने, अतिशय तरलतेने पण तितक्या स्पष्टतेने आणि मार्मिकपणे विशद केली आहे, नेमकेपणाने साकारली आहे. याबद्दल सर्व पातळ्यांवर त्याचे कौतुकही झालेले आहे. कुठल्याही क्षेत्रात सातत्याने काम करत राहिलं की प्रोत्साहन आणि अवॉर्ड्सही चालत येतात. त्यात अशा लौकिक आणि तात्कालिक शाबासक्या आहेत, परंतु वयाचा एक महत्वाचा टप्पा पार केल्यानंतरही स्वतःच्या अंतर्जीवनात कलेसंबंधी नव्या प्रेरणा आणि इन्साइट्स प्रस्फुटित होत राहणे हे परमेश्वराने त्याला बहाल केलेले विशेष बक्षीस आहे. अभ्यास, गुणग्राहकता आणि प्रतिभा याचा मेळ सतीशच्या व्यक्तिमत्वाचा स्वभाव धर्म आहे. त्यामुळे त्याला निसर्गाने मनाने दरूनच ठेवलेले आहे. संगीताचे प्रेम तो स्वच्छ झरा त्याच्या अंतःकरणात अखंड वाहतोय. संगीत क्षेत्रातल्या विस्कळीत, संदिग्ध आणि अपभ्रंशात गुरफटलेल्या रीतीभातींबद्दल त्याच्या मनातल्या अनेक शंकांचे निरसन त्यांनी अनेक गुरुजनांकडून करून घेतले, पडताळणी करून घेतली. त्याचा स्वतःच्या चिंतनातून अर्थ लावला आणि तो अनेक निकषांवरती उजळून घेतला. त्याचे परिश्रमपूर्वक डॉक्युमेंटेशन सुद्धा केले. मी सुद्धा अनेक वेळा त्याच्याबरोबर होतो. उदाहरणार्थ प्रोफेसर देवधरांकडे जेव्हा त्यांनी त्यांच्याकडून काही चिजा वगैरे शिकून घेतल्या काही, तर तेव्हा ते रेकॉर्डिंग केलं तेव्हा मी त्याच्याबरोबर होतोय. आता इथे आहेत ते आनंद ठाकूर सुद्धा त्यावेळी तिथे आमच्या बरोबर होते. तर असे खूप म्हणजे दुर्लक्षित, उपेक्षित कलावंत ज्यांच्याकडनं खूप काही ज्ञानाचं भांडार आहे ते त्यांनी खूप परिश्रमपूर्वक जमवलं. भारतीय आता याला सुद्धा खूप काळ लोटलाय. भारतीय शास्त्रीय संगीताचे संदर्भ पाहण्यासाठी आज सतीशला साऱ्या भारतातून खूप कलावंत आणि जिज्ञासू विचारत असतात, आणि तोही या निमित्ताने सर्वदूर संचार करत असतो, प्रत्यक्ष संवाद साधत असतो. अनेकांसाठी तो रेकनर सारखा आहे. पण सतीश इथे थांबलेला नाही, अजून त्याचा शोध सुरूच आहे. संगीत हे मध्यरात्रीच्या गडद आकाशातल्या अथांग अवकाशासारखं आहे. आकाशाप्रमाणे संगीताची अनेक रूपे आहेत, अनेक मूड्स आहेत. एखाद्या गूढ सुखद गाभाऱ्याच्या विराट अविनाशी अस्तित्वाप्रमाणे संगीताने आपल्याला भारून टाकले आहे. या संगीताच्या आकाशात सुरांचे, लयीचे, श्रुतींचे, स्मृतींचे आणि खूप कलावंतांच्या आठवणींचे लाखो तारे चमचमत असतात. सतीश इथे एखाद्या ॲस्ट्रॉनॉमर प्रमाणे, कनेक्टिंग द डॉट्स प्रमाणे आपल्या विचारांची संगती लावत असतो, दिशा निश्चित करत असतो. तिथे त्याला नवे नवे आकृतीबंध दिसतात. संगीतातल्या पारंपरिक संकेतांचा अर्थ लागतो. मग एखाद्या लहान मुलासारखा तो आनंदी होतो.
आणि आजूबाजूच्या साऱ्यांना तो हा आनंद वाटत राहतो. त्याच्या या वृत्तीमुळे तो ताजा राहिलेला आहे. त्याला परमेश्वराने असेच ठेवावे, विरक्तीने त्याला कधीही स्पर्श करू नये अशी माझी इच्छा आहे. त्याच्याशी काही वेळ बोलून पहा, तुम्हाला तो 75 वर्षाचा अजिबात वाटणार नाही. कलेसंबंधी त्याचे विचार अजिबात रिजिड नाहीत. त्याचे व्याकरण पक्के आहे. अनेक भाषांचे सौंदर्य हा त्याच्या प्रेमाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. स्वतःकडे तो त्रयस्थपणे पाहू शकतो. बहुश्रुतता, संभाषण चातुर्य, स्वच्छंदीपणा, सजगता, वाचन आणि डोळसपणा यांची एक अजीब शहाणी त्याच्या व्यक्तिमत्वात आहे. संगती आणि विसंगती त्याला पटकन उमजतात. अनुभवांचे आणि त्यांचे परिशीलन करण्याच्या उपजत निजध्यासामुळे त्याला सतत काहीतरी नवे जाणवत असते. उत्तम छायाचित्रकाराला जसा प्रकाश वाचता येतो, त्याप्रमाणे सतीशला आसमंतातले संगीत वाचता येते. त्याचा हा गुण फार आकर्षक आहे. रसिकतेची समज त्याला फार लहान वयात आली आणि पाल्हाळाविना नेमके व्यक्त होण्याचा त्याचा गुण त्याला अनुवंशिकतेने लाभला. याची परिणिती म्हणजे भोवतालच्या मोठ्या वयाचे कलावंत विद्वानही त्याला बरोबरीच्या नात्याने वागवू लागले. हे मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. अनेक विविध क्षेत्रातल्या प्रतिभावान, कर्तृत्ववान माणसांची, कलावंतांची, लेखकांची, कवींची, नाटककार व्यक्तींचा त्याला गाढ स्नेह लाभला. याचेही इथे जमलेले अनेक जण साक्षीदार असतील. त्याचा हजरजबाबीपणा, नर्मविनोदी संभाषण शैली, सूक्ष्म निरीक्षण शक्ती यामुळे तो सर्वांना खूप प्रिय आहे. कला हा सतत वाहणारा एक आनंदी आणि उत्साही प्रवाह आहे. त्याचे रूप बदलत असते, परंतु या प्रवाहाच्या स्वरूपाचे संदर्भ बिंदू आणि आशय यांची नोंद ठेवून येणाऱ्या अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी हिंदुस्थानी संगीताच्या आकलनाची एक पाऊलवाट सतीशने तयार केली आहे. आपल्या संगीत क्षेत्राला हे त्याचे शाश्वत योगदान आहे. मला आज अनेक सहवासातले त्याच्या सुरेख क्षण आठवत आहेत. एका संध्याकाळी त्यांनी त्याच्या घराच्या अंगणात ऐकवलेला बिहाग, एका सकाळी त्यांनी ऐकवलेली बिलासखानी तोडी, त्यावेळी लेखींचं रेकॉर्डिंग करून तो आला होता. त्या कॉम्पोजिशन मध्ये सतीशचा 80%, 99% कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून काय क्रेडिट म्हणजे त्याला त्याचं नाही मिळालं वाटतं. तर ती बिलासखानी तोडी आणि अगदी परवा त्यांनी ऐकवलेला शहाणा, सवाई गंधर्व महोत्सवातली त्याची पहिली मैफल आठवते. अतिशय सुरेख गायला होता. असे काही खूप क्षण जे माझ्या स्मृतींमध्ये कायम कोरले गेले आहेत. आमच्या नात्यातल्या स्नेहाचा ओलावा कधीही कोरडा झालेला नाही. माझ्या आई वडिलांना सतीशचे फार कौतुक आणि प्रेम होते. असा छान, सुंदर, रसिक, रसपूर्ण आणि सार्थक जीवन जगणारा गुणी सद्ग्रस्त आपल्या बरोबर आहे, हा विशेष आनंद योग आहे. मी वैयक्तिकरित्या भीमसेन जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांतर्फे सतीश, उषाजी, सृजन, त्याची पत्नी पूजा, अभिसार आणि त्याचा शिष्य परिवार यांचे अभिनंदन करतो. त्याचे मनापासून शुभमंगल चिंतितो आणि सतीशची सर्व स्वप्ने लवकरच साकार होवोत अशी प्रार्थना करतो.